हे बघा, मी गिठचे गुलाबजाम बनवणार आहे. हे बघा, आता हे पीठ दुधात मळून घेऊया. हे बघा, दूध थोडं एकदम नॉर्मल गरम घेतलं आहे. आता मळून घेऊया. हे बघा, आता थोडं ह्याच्यात दूध टाकून मळून घेऊया. थोडंच टाकायचं, असं सॉफ्ट मळून घ्यायचं. हे बघा, एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं आहे. बघा, आता थोडंसं मी पातळ करून घेतलं आहे. त्याला मुरवत ठेवायचं आहे अर्धा तास, मग ते घट्ट होणार थोडं. हे बघा, त्याला चांगलं मळून घ्यायचं. हे बघा, चांगलं मळून घेतलं, एकदम सॉफ्ट. किती पातळ होते हे बघा. आता कसं चांगलं याला अर्धा तास ठेवायचं, तोपर्यंत पाक बनवायचा. हे बघा, आता पाक बनवूया. गुलाबजामचा पाक बनवायला हे बघा, पाणी टाकूया. आता टोप ठेवलं आहे. हे बघा, त्याला चांगली उकळी आल्यावर साखर आणि वेलची टाकायचे. हे बघा, मी साखर घेतली, अर्धा किलोपेक्षा थोडीशी कमी आहे. हे बघा, ते पाणी उकळलं ना मग टाकायची. हे बघा, चांगलं पाणी उकळलं आहे. आता त्यात साखर टाकून घेऊया. हे बघा, सगळी साखर टाकून घेतली. त्याला चांगली विरघळून घ्यायची. एक तारी पाक नाही बनवायचा आहे. त्यात वेलची टाकून घेऊया. हे बघा, वेलची सोलून घेतली. तर हे बघा, हे साखरेत किंवा चायपत्तीमध्ये टाकायचं, फेकून नाही द्यायचं हे. हे बघा, तर वेलची पण टाकून घेऊया. त्यालाच हे बघा, विरघळत आली साखर. हे बघा, चांगली विरघळून घ्यायची साखर. हे बघा, सगळी साखर विरघळली. आता थोडीशीच आहे. हे बघा, मस्त असा पाक तयार झाला. हे बघा, साखर सगळी विरघळली आहे. बघा, आता गॅस बंद करूया. हे बघा, गुलाबजामचं पीठ मस्त भिजलंय, अर्धा तास झाला. आता याचे गोळे करूया. छोटे गोळे करायचे. एवढ्या साईजचे, थोडेसे कमी करते. एवढ्या साईजचे करायचे, म्हणजे ते पाकात पण फुगणार मस्तपैकी. हे बघा, चांगले बनवून घेऊया गोळे. हे बघा, मी एवढ्या साईजचे गोळे बनवते. हे बघा, जास्त पण मोठा नाही, जास्त पण कमी नाही. हे बघा, गोळे बनवून घेतले. हे बघा, असे गोळे बनवून घ्यायचे. चीर नाही पडायला पाहिजे. पण पीठ एकदम सॉफ्ट मळलं ना. हे बघा, कढईत ठेवले तापायला. त्याच्यात तेल टाकून घेऊया. हे बघा, तेल टाकलंय. थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे राहिलेलं परत जास्त हे नाही होत, वेस्ट नाही होत. 4 तळून घ्यायचे. हे बघा, तेल टाकलंय मी, थोडंसं पीठ टाकलेलं. आता थोडे करून, हे बघा, थोडे करून तळून घेऊया. मांजरी ओरडतात आहे. हे बघा, गॅस मंद आचेवर भाजायचे. जास्त पण फास्ट याच्यावर नाही भाजायचे, म्हणजे आतमध्ये पण चांगले भाजतात. फास्ट याच्यावर भाजले ना तर करपतात वरून आणि आतमध्ये कच्चे राहतात. हे बघा, आता मी गॅस बारीक केला आहे. मस्त असे ब्राऊन कलरपर्यंत भाजून घ्यायचे. हे बघा, असे थोडेसे डार्क झाले ते. हे बघा, तर परत 4-5 टाकायचे.
हाताने सोडायचे नाही, भाजल मग तेल. असं झाल्यात घेऊन असं हलवत राहायचं. असं हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून चांगले तळतात. हे बघा. आता चांगला हे चिरा नाही जाते बघा. सॉफ्ट एकदम पीठ मळलं ना, चिरा नाही गेलं ते बघा. चांगले तळून घेऊया आता सगळे. हे बघा अजून एवढेत. हे बघा तळून झालेत. चांगले ब्राऊन ब्राऊन तळून घेतलेत. हे बघा त्याला थंड करायचेत आणि पाकात सोडायचेत. हे बघा मस्त असे छेदा पण नाही पडल्या. हे बघा मस्त तळून झालेत. तर थंड करूया आणि पाकात टाकून घेऊया. हे बघा थंड झालेत. आता हे पाकात टाकून घेऊया. हे बघा त्याला चांगलं भिजून द्यायचं. हे बघा पाक थोडा मी जास्त केला आहे. हा पाक राहिला ना, याच्या पुऱ्या करायच्या खूप छान लागतात. हे बघा मस्तपैकी आता मोजून घ्यायचं पाकात, मग खायचं.